नमस्कार, मी प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मी आज बनवते आहे कोथिंबीरीची वडी। अगदी कमी साहित्यामध्ये झटकीपट वडी बनवते आणि खमंग खुसखुशीत अशी वडी होते आपली। आणि मार्केटमध्ये आता कोथिंबीर भरपूर आलेली आहे, कोथिंबीर स्वस्त पण झालेली आहे। तर कोथिंबीरीची वडी बनलीच पाहिजे ना, आणि कोथिंबीरची वडी कोणाला आवडत नाही। खूप टेस्टी, चवीला अगदी सुंदर लागणारी कोथिंबीरची वडी। चला तर पटकन आपण वडी बनवायला घेऊया। त्याच्या अगोदर चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनल नवीन आहे बरं का, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर पटकन आपण कोथिंबीरची वडी बनवायला घेऊया। तर मी इथं मोठी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे। तर छान हिरवीगार अशी कोथिंबीर आहे मार्केटला, हे बघा छान अशी। तर साफ करून घेतलेली, देठ पण घेतलेले आहेत बरं का, थोडीशी कवळी कवळी। तर कोथिंबीर साफ केल्यानंतर छान धुवून घेतली आहे 2 पाण्यानं, रेती वगैरे माती असते, आणि चाळणीमध्ये नितळत ठेवलेले आहे। नंतर कट करायचे आहे, बारीक अशी कापलेली आहे बघा, छान अशी कट करून घेतलेली आहे। तर कोथिंबीर भरपूर आहे। आता बेसनचं पीठ घ्यायचं आहे, चण्याचं पीठ। तर मी अंदाजाने 7 ते 8 चमचे इथं पीठ घेते, 7-8 चमचे घेते। तर हे पीठ माझं घरचंच आहे, डाळ दळलेली। बाहेरचं पीठ असेल तर चाळून घ्यायचं। तर हे बघा मसाले ॲड करूया। इथं मी 2.5 चमचे, जरा मोठे चमचे आहेत, चटणी टाकते, म्हणजे लाल तिखट, हे माझं घरचं लाल तिखट आहे, साठवणीचा मसाला। त्याच पद्धतीने मीठ टाकायचं आहे चवीनुसार। तसंच हळद टाकूया, इथं अर्धा चमचा मी हळद वापरते। तसंच आलं लसूण, आणि मी 1 मिरची टाकून आलं लसणाची पेस्ट केलेली आहे, आणि 1 मिरची टाकलेली आहे। तर ठेचून घेतले आहे बरं का खलबत्त्यामध्ये। तर 1.5 चमचा वापरते मी। तसंच आपण ओवा टाकायचा आहे। तर ओवा इथं मी अर्धा चमचा वापरते, हातावरती छान रगडायचा आणि मग टाकायचा, त्यानं स्वाद छान येतो ओव्याचा। आणि जिरं एक अर्धा चमचा टाकते मी। तसंच तीळ पण टाकायचे 1 चमच्यावर, माझ्याकडे तीळ आता घरी नव्हती म्हणून मी टाकलेली नाही। तर तीळाने पण वडी छान होते। तर हे सगळं आता मिक्स करून घेऊया। अगदी साधी सोपी पद्धत आहे, असं मी चमच्याने मिक्स करते। तर आता मी हाताने सगळे मिक्स करून घेते। छान गोळा बनतो। थोडं थोडं मिक्स केलेलं आहे मी, तर हाताने मग घेते मिक्स करून। हे बघा छान असं पीठ तयार झालेलं आहे वड्यांसाठी। अशा पद्धतीने आपल्याला पीठ पाहिजे, छान असा गोळा तयार झालेला आहे। आता आपण पटकन, तर हे पीठ आहे ना, आपण शिजवून घेऊया। तर एक चाळण घेतलेलं आहे, चाळणीला थोडं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या ज्या वड्या ठेवणार आहे ना शिजायला पीठ, तर ते चिकटणार वगैरे नाही। तर हे जे बॅटर बनवले ते आपण सगळीकडे थापून घेऊया चाळणीमध्ये, बघा अशा पद्धतीने थापून घेऊया सगळीकडे। असं बघा मी थापून घेतलेलं आहे। तर आता गॅसवरती एक पातेलं ठेवले, 1 ग्लासभर पाणी ओतले, छान पाणी गरम झालं। छान पाण्याला उकळी आल्यानंतर पातेल्यावरती चाळण ठेवायची आहे, आणि 15 मिनिटं आपल्याला ह्याच्यावरती बारीक गॅसवरती झाकण ठेवायचं आहे, चाळणीवरती बारीक गॅसवरती 15 ते 20 मिनिटं वडीसाठी वाफवून घ्यायचं आहे। तर 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत, तोपर्यंत माझ्या भाकरी झालेल्या आहेत। तर वास पूर्ण घरभर पसरलेला आहे छान असा कोथिंबीर वडीचा। तर शिजलेला आहे, शिजले। तर गॅस बंद केला आणि थंड होण्यासाठी फॅनच्या खाली ठेवून देऊया। फॅनच्या खाली ठेवलेला आहे, पूर्णपणे सुटलेला आहे।
तर कट करून घेऊया. आपल्याला पाहिजे तशा वड्या पाडायच्या आहेत, मोठ्या बारक्या. मी मोठ्याच पाडलेल्या आहेत वड्या. कट पण इझिली लगेच होतंय. अगदी साधी सोपी पद्धत आहे. अगदी कोणीही या वड्या करू शकेल. घरच्या साहित्यामध्ये कोथिंबीरची वडी, आणि मार्केटला भरपूर सारी कोथिंबीर आलेली आहे आणि स्वस्त पण आहे बरं का. तर कोथिंबीर वडी झालीच पाहिजे, होय की नाही. हे बघा, अशा पद्धतीने वड्या पाडलेल्या आहेत मी. आणि माझ्या मुलाला ही वडी ना खूपच आवडते. छान अशा वड्या पडलेल्या आहेत. तर बाकीचे पीठ आहे राहिलेलं आहे ना, ते पण वड्या पाडून घेते मी. बघा, झालेलं आहे आणि सगळ्या वड्या इथे माझ्या कट करून झालेल्या आहेत. बघा किती सुंदर दिसते वडी. असंच खायला पण सुंदर लागते. तर हे बघा, चला तर आता सगळ्या वड्या कापून झालेल्या आहेत. तर आता तळायला घेऊया. तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी. तर लोखंडाची कढई घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण वड्या टाकूया तळायसाठी. तर लोखंडाच्या कढईमध्ये कुठलाही पदार्थ तळला की नाही, तर जास्त तेल म्हणजे लागत नाही त्या पदार्थाला. जास्त तेलकट तो पदार्थ होत नाही. तर मी काही झालं तरी लोखंडाच्या कढईमध्ये काही तळायचं असेल ना तर तळते. जास्त तेलकट होत नाही. तर छान असं वड्या आपण तळून घेऊया. खूप सुंदरच लागतात ह्या वड्या. बारीक गॅसवरती मी वडे तळलेले आहेत, बघू शकता. कलर पण खूप सुंदर आलेला आहे. चला काढून घेऊया. आणि बाकीच्या पण सगळ्या वड्या मी अशा तळून घेते. तर मी सगळ्याच तळल्या नव्हत्या, अर्ध्या ठेवल्या होत्या. अर्ध्याच वड्या तळून घेतल्या होत्या, अर्ध्या ठेवून दिलेल्या नंतर तळायला. बघा, अशा पद्धतीने वड्या तळून झालेल्या आहेत. तर खूपच सुंदर वड्या तळलेल्या आहेत. अगदी वास घमघमाट पूर्ण घरभर पसरलेला आहे. आणि सुंदर अशी आपली वडी झालेली आहे. तोडून बघूया. हो, भारीच झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नवीन आहे बरं का, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक पण करा. आणि अशा पद्धतीनं करून बघा, वडे छान होतात आणि टेस्टी लागतात. चला तर मग, बाय बाय.